नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्राह्मणी पेशवाई साडीची कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची हे पाहणार आहोत। तर इथे जी साडी आपण शिवलेली आहे ती आपण वेल्वेटच्या फॅब्रिकमधून शिवलेली साडी आहे आणि ही साधारण 5 ते 6 वर्षाच्या मुलीसाठी आपण इथे शिवलेली आहे। तर याकरता फॅब्रिक किती लागतं, तर वेल्वेटचं फॅब्रिक तुम्हाला पिंक कलरचं जे आहे साधारण 4 मीटर लागणार आहे। त्याचबरोबर 60 ते 70 सेंटीमीटर फॅब्रिक जे आहे ब्लाउजसाठी लागणार आहे आणि लागणारी लेस जी आहे ती साधारण 7 ते 8 मीटर तुम्हाला इथे लेस लागते। तर हे पहा, अशा पद्धतीची लेस मी इथे घेतलेली आहे। ती जर तुम्ही कस्टमरची साडी घेत असाल तर त्यांना साधारण 8 मीटर तरी लेस तुम्हाला इथे सांगायची। अस्तर 2 मीटर पिंक कलरचं, 70 सेंटीमीटर ब्लाउजसाठी आणि 70 सेंटीमीटर अस्तर जे आहे ब्लाउजसाठी। तर आधी सुरुवातीला आपल्याला सलवारची कटिंग करायची आहे। तर साडीची जी उंची आहे इथे तुम्ही पाहू शकता, साधारण 26 इंच फॅब्रिक मी 4 फोल्ड मध्ये ठेवलं। माझ्याकडची बाजू बंद बाजू आहे, समोरची ओपन बाजू आहे। आता इथे तुम्हाला काय करायचं आहे, हिपचं मेजरमेंट घ्यायचं आहे। तुमच्या मुलीचे जे पण हिपचं मेजरमेंट आहे त्याला डिवायडेड बाय 4 करून घ्या, प्लस याच्यामध्ये 3 ते 4 इंच लूजिंग घ्यायची आहे। तर इथे हिपचं जे मेजरमेंट आहे त्यासाठी मी इथे साधारण 9 इंचासाठी वर मार्क केलेला आहे आणि तिथून खाली आसनचं मेजरमेंट मी घेतलेलं आहे साधारण 9 इंच। 8 ते 9 इंचासाठी मी आसनचं मार्किंग केलं, परत इथे 9 इंचावरती एक मार्किंग केलं आणि अशा पद्धतीने मी स्केल जी आहे ती घेतलेली आहे आणि दोन्ही पॉइंट्स जे आहेत ते आपल्याला कनेक्ट करून घ्यायचे। वरच्या बाजूने तुम्हाला हिपचा 4th पार्ट प्लस 3 इंच घ्यायचा आहे। त्यानंतर आसनचं मेजरमेंट घ्यायचं। त्यानंतर जो सलवारचा बॉटम आहे त्याचं मेजरमेंट घ्यायचं। तर 5.5 इंच इथे बॉटम घेतलेला आहे आणि प्लस त्याच्यामध्ये 1 ते 1.5 इंच तुम्हाला मार्जिन घ्यायची आहे, जी की सिलाई मार्जिन तुमची असणार आहे। आणि पुढे ही जी लाईन आहे साधारण 2 इंच तुम्हाला वाढवून घ्यायची आहे। अशा पद्धतीने टेप तिरका ठेवायचा, साधारण 1 इंचावरती मार्किंग करायचं आणि जे आकार जो आहे तो देऊन घ्यायचा आहे आपल्याला सलवारसाठी, किंवा आसनचं जे मार्किंग आहे क्रच एरियाचं मार्किंग त्यासाठी जे आकार देऊन घ्यायचा आहे। आता वरच्या बाजूला बऱ्याच जणांचा प्रश्न पडला असेल की हिपचं मेजरमेंट का घेतलं, तर कमरेचं मेजरमेंट आणि हिपचं मेजरमेंट याच्यामध्ये जे मोठं मेजरमेंट असतं ते हिपचं मेजरमेंट असतं, त्यामुळे आपण हिपचं मेजरमेंट घेतो आणि प्लस त्याच्यामध्ये 2 ते 3 इंच साधारण आपल्याला लूजिंग ॲड करायची। आता हे पॉईंट जे आहेत आपल्याला तिरकस जे आहेत जोडून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने आपली सलवार जी आहे त्याची मार्किंग झालेली आहे सलवारची आणि सलवारचे 2 पार्ट आपण कट करून घेतले। वेल्वेटचं फॅब्रिक मी इथे फोल्डमध्ये करून घेतलेलं आहे आणि त्यावरती सलवारचा एक पार्ट ठेवलेला आहे, इथे तुम्ही पाहू शकता। आता आपल्याला काय करायचं आहे की एक मार्किंग इथे मी करून घेतलेली आहे, पण आपल्याला काय करायचं आहे, सलवारची जी उंची आहे मेन फॅब्रिकमध्ये वाढवून घ्यायची आहे, कारण ज्या चुण्या आहेत त्या आपल्याला जास्त चांगल्या याव्यात आणि छान असा साडीचा लुक यावा याकरता। तर जी कॉटनचं जे आपली सलवार आहे त्याच्यापेक्षा आपण 5 ते 6 इंच मेन फॅब्रिक एक्स्ट्रा कट करणार आहोत। मेन फॅब्रिकवरती अशा पद्धतीने मार्किंग केलं। आता वेल्वेटच्या फॅब्रिकवरती केलेलं मार्किंग देखील स्पष्ट दिसत नाही, तर एक गोष्ट लक्षात घ्यायची की सलवारचं जे मेजरमेंट आहे त्याच्यापेक्षा 5 ते 6 इंच तुम्हाला एक्स्ट्रा घेऊन कट करून घ्यायचे 2 पार्ट। त्यानंतर पहा, आता उंची मार्किंग करून घ्यायची आहे, कारण आपण इथे पदर कट करणार आहोत। तर हे पहा की मी बसलेली आहे, तर माझ्या उजव्या बाजूने अशा पद्धतीने मी पार्ट ठेवून घेतलेला आहे आणि उंची अधिक उंची पूर्ण उंची घ्यायची आहे कमरेपासून पायापर्यंत। एकदा मार्किंग केलं, त्यानंतर कमरेपासून पायापर्यंतची उंची परत एकदा मार्किंग केलं, अशा पद्धतीने 2 मार्किंग केले। प्लस आता आपल्याला काय करायचं आहे, इथून साधारण 10 ते 12 इंच, तर या साईजमध्ये तुम्ही 12 इंच एक्स्ट्रा फॅब्रिक घेतलं तरीही चालणार आहेत। अशा पद्धतीने उंची अधिक उंची प्लस 12 इंच मी मार्किंग केलं। त्यानंतर आता इथे जी वरती मी घडी घेतलेली आहे तिथे देखील आपल्याला पूर्ण उंची घ्यायची आहे, कमरेपासून पायापर्यंतची उंची। अशा पद्धतीने मी फॅब्रिक इथे फोल्ड करून घेतलं, जेणेकरून पूर्ण समजावं। तिरकस रेष ठेवून किंवा तिरकस टेप ठेवलेलं आहे। पदराच्या वरच्या बाजूने उंची अधिक उंची एवढंच मार्किंग केलं। त्यानंतर पदराची जी खालची बाजू आहे, माझ्याकडची बाजू, त्या साईडला आपण पूर्ण लेस लावून घेणार आहोत अशा पद्धतीने। आता ही लेस कशी लावायची, तर फॅब्रिक अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि ही लेस जी आहे पूर्ण पदराला आपल्याला अटॅच करायची आहे। पदराचा वरचा भाग, खालचा भाग, त्याचबरोबर पदराचा जो खालचा भाग म्हणजे इथे पहा, तुम्हाला दाखवते मी ज्या पद्धतीने, अशा पद्धतीने पूर्ण लेस आपल्याला अटॅच करायची।
पदर कट करून झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, जेवढं पण उरलेलं फॅब्रिक आहे त्यातून आपल्याला काय करायचं आहे की काष्ट्याची कटिंग करायची आहे। त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे की पुढचा जो मस्तानीच म्हणते की आपली पेशवाई आहे, पेशवाईचा जो घेर आहे त्याची पण कटिंग करून घ्यायची आहे। तर पूर्ण उंचीचं मी एकदा मार्किंग केलं। पूर्ण उंचीचं मार्किंग केल्यानंतर तिथून पुढे मी इंच टेप ठेवला, साधारण 10 इंच एक्स्ट्रा असं एक मी मार्किंग करून घेतलेलं आहे। आणि अशा पद्धतीने परत आपल्याला उंचीचं वरच्या बाजूने देखील मार्किंग करायचं। इथे सलवारचाच भाग मी ठेवलेला आहे आणि मार्किंग करून घेतलं। आता काय करायचं आहे की जी केलेली आपण मार्किंग आहे तिथून आपल्याला हे फॅब्रिक जे आहे ते कट करून घ्यायचं आहे। जो पुढचा पेशवाईचा घेर आहे त्याच्यासाठी आपण हे कटिंग केलेलं आहे किंवा ते मार्किंग केलेलं आहे। पूर्ण उंची अधिक मी इथे साधारण 10 ते 15 इंच फॅब्रिक घेतलेला आहे। इथे तुम्ही जास्त फॅब्रिक देखील घेऊ शकता, पण वेल्वेटचं फॅब्रिक जे आहे ते खूप असं गोळा होतं किंवा खूप जाड असतं शिवायला, त्यामुळे आपण हे खूप जास्त न घेता अशा पद्धतीने मार्किंग केलं। आणि इथे पाहू शकता की जे आकार ठेवून व्यवस्थित आसनचं मार्किंग केलं आणि फॅब्रिक कट करून घेतलेलं आहे। आता पहा, आता मी जशी बसलेली आहे तर माझ्या उजव्या हाताला जे आकार आलेला आहे आणि अशा आपल्याला प्लेट्स घ्यायच्या आहेत वरच्या बाजूने। सर्व प्लेट्स अशा घ्यायच्या, शेवटची प्लेट मोठी घेऊन सर्व प्लेट्स आपल्याला त्यामध्ये कव्हर करून घ्यायच्या आहेत दाखवल्याप्रमाणे। आणि जो खालचा भाग आहे त्यातनं देखील आपल्याला छोट्या छोट्या प्लेट्स घ्यायच्या आहेत दाखवल्याप्रमाणे। आता इथे तुम्ही डायरेक्टली असा हा पार्ट देखील वरती लावून घेऊ शकता, पण मी इथे प्लेट्स घेऊन लावणार आहे। पण त्यापूर्वी याचा लुक जो आहे तो अशा पद्धतीने येतो, त्यापूर्वी आपण याला लेस लावून घ्यायची। तर हे पहा, अशा पद्धतीने जो खालचा भाग आहे त्या पूर्ण भागाला मी इथे लेस लावून घेणार आहे। त्यानंतर काष्ट्यासाठीचं जे फॅब्रिक आहे, इथे डबल काष्ट साडी आपण शिवत आहोत, तर फॅब्रिक मी फोल्ड करून घेतलेला आहे। अशा पद्धतीने सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण उंची घ्यायची आणि प्लस त्याच्यामध्ये साधारण तुम्हाला 5 ते 6 इंच फॅब्रिक जे आहे ते एक्स्ट्रा घ्यायचं आहे। त्यानंतर काष्ट्याची रुंदी जी आहे ती साधारण, काष्ट्याचं जे फॅब्रिक आहे त्याची रुंदी साधारण 15 इंच मी इथे ठेवलेली आहे। 15 इंचावरती मी इथे मार्किंग केलेलं आहे दाखवल्याप्रमाणे। हे पहा, अशा पद्धतीने 15 इंचावरती मार्किंग केलं। पूर्ण उंची अधिक 5 ते 6 इंच असं आपण मार्किंग करून घेतलेलं आहे। आता जे आकाराचं मार्किंग करून घ्यायचं आहे, फॅब्रिक डबल फोल्डमध्ये आहे, दोन्ही मेन फॅब्रिक जे आहे समोरासमोर आहे। तर अशा पद्धतीने हा काष्टा जो आहे याचं मार्किंग झालं। आता ज्या बाजूने आसन आहे, आसनच्या बाजूनेच खालच्या साईडला आपण गोल आकार देऊन घ्यायचा आहे काष्ट्यासाठीचा। दोन्ही काष्टे आपण इथे कट करून घेतले। काष्ट्याची जी सरळ बाजू आहे, जे आकाराच्या अपोजिट साइड, तिथे आपल्याला लेस लावून घ्यायची आहे दोन्ही बाजूंनी। आता आपण स्टिचिंग करूया। तर सुरुवातीला काय करायचं आहे, सलवारचा पार्ट मी इथे घेतलेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे की अशा पद्धतीने अर्धा इंच हा पार्ट आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा। हा पार्ट फोल्ड करून घ्यायचा आणि त्यानंतर त्यावरती अस्तर जे आहे बॉटम साइडने ते देखील फोल्ड करून आपल्याला अटॅच करायचं आहे। किंवा तुम्ही काय करायचं आहे, मेन फॅब्रिक सरळ ठेवायचं, त्यावरती अस्तरचं फॅब्रिक ठेवून स्टिच करायचं। नंतर अस्तरचं फॅब्रिक आतल्या बाजूला घ्यायचं आहे। बॉटम साइडला तुम्हाला लेस अटॅच करायची आहे। त्यानंतर काय करायचं आहे, अशा पद्धतीने छोट्या छोट्या प्लेट्स घ्यायच्या आणि वरचा जेवढा एक्स्ट्रा भाग आहे तेवढा भाग तुम्हाला जे आकारामध्ये अटॅच करायचा आहे। किंवा 3 ते 4 प्लेट्स घेऊन आपल्याला अशा पद्धतीने पूर्ण सलवारची जी आहे स्टिचिंग करायची। त्यानंतर पेशवाईचा जो घेर आहे तो घेतलेला आहे। पहिल्यांदा मी 2 इंच मार्किंग केलेलं आहे, जे आकार सोडून 2 इंचावरती मार्किंग केलं। त्यानंतर वरच्या बाजूने 3-3 इंचावरती मी एक मार्किंग केलेलं आहे। जेवढं पण फॅब्रिक आहे त्या फॅब्रिकवरती आपल्याला 3 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे। त्यानंतर आता आपल्याला प्लेट्स घेत जायचे आहे। सर्व मार्किंग जे आहेत अशा पद्धतीने एकावर एक ठेवायचे आहेत पॉइंट आणि प्लेट्स घ्यायचे आहेत व्यवस्थित अशा। प्लेट्स घेतल्यानंतर शेवटची जी प्लेट आपली येणार आहे ती मोठी घेणार आहोत आपण साधारण, आणि त्या प्लेटमध्ये जशी आपण नऊवारी साडी
नेसतो त्यावेळी सर्व प्लेट्स कवर करतो, त्याच पद्धतीने या सर्व प्लेट्स ज्या आहेत त्या कवर करून घ्यायच्या आहेत. सर्व प्लेट्स ज्या आहेत इथे कवर करून घेतलेल्या आहेत नऊवारीच्या. आणि इथे पिनने मी हे सर्व फॅब्रिक सिक्युअर करून घेतलेलं आहे. फॅब्रिक सिक्युअर करून घेतलं आणि छान असं व्यवस्थित एकाखाली एक या आपल्या प्लेट आलेल्या आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, जेवढा हा काठ आहे तेवढ्याच छोट्या छोट्या प्लेट्स घ्यायच्या आणि व्यवस्थित असं हे जे फॅब्रिक आहे वरच्या बाजूला हा घोळ जो आहे आपला पेशवायचा येईल अशा पद्धतीने सेट करून घ्यायचं. आता इथे तुम्ही पाहू शकता छान असं हे फॅब्रिक जे आहे आपण सेट करून घेतलं आणि साधारण अर्धा इंच आपण हे थोडंसं वरती घेणार आहोत. मेन फॅब्रिकपेक्षा उंची जी आहे थोडीशी वरती घेतलेली आहे आपण आणि पिनने सिक्युअर करून घ्यायचं आहे हे पण फॅब्रिक आपल्याला. त्यानंतर आता आपल्याला साडीची जी आहे व्यवस्थित शिलाई करून घ्यायची आहे. तर सुरुवातीला पहा दोन्ही सलवारचे पार्ट घेतलेले आहे. माझ्या उजव्या बाजूचा जो सलवारचा पार्ट आहे त्यावरती आपण काय केलेलं आहे, काष्टा ठेवलेला आहे, काष्ट्याचं फॅब्रिक ठेवलं आणि अशा पद्धतीने गोलाकार जो आहे व्यवस्थित शिवून घ्यायचा आहे. इथे प्लेट्स घ्यायच्या, जे आकार आपल्याला ॲज इट इज सरळ शिवून घ्यायचा, मधल्या पार्टमध्ये प्लेट्स घ्यायच्या. आता पहा अशा पद्धतीने जो मी बसलेले आहे त्याच्या उजव्या बाजूला आपल्याला पदर ठेवायचा आहे. उजव्या बाजूच्या आसनवरती आसनच्या खालच्या बाजूने आपल्याला पदर लावायला सुरुवात करायची आहे. पदर सरळ ठेवायचा आणि प्लेट्स घेत आपल्याला पूर्ण पदर जो आहे तो अटॅच करून घ्यायचा आहे. दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित सर्व प्लेट्सचे डायरेक्शन वरच्या बाजूने असेल अशा पद्धतीने हा पदर जो आहे तो जोडून घ्यायचा आहे. 1 इंच वरच्या बाजूने गॅप ठेवायचा आहे. पदर आपण आसनच्या उजव्या बाजूला ठेवला, त्याच्याच अपोजिट साईडला म्हणजे डाव्या बाजूचा जो आसन आहे तिथे आपल्याला प्लेट्स जॉईन करायचे आहेत. आता काष्टा आणि पदर जो आहे तो आपण सरळ जॉईन केला, पण आपल्याला नऊवारी साडीमध्ये ज्यावेळी आपण इथे पुढच्या ज्या प्लेट्स किंवा पेशवाईचा घेर किंवा कोणताही मस्तानीचा घेर जो आहे जो जॉईन करतो त्यावेळी तो उलटा ठेवायचा असतो. फक्त हा एवढाच असा पार्ट आहे की जो आपण उलटा जॉईन करतो. तर हे पहा अशा पद्धतीने हा पार्ट मी स्टिच करून घेतला. हे दोन्ही पार्ट्स आपले सरळ जॉईंट झाले. आता आपण पेशवाईचा जो घेर आहे तो जॉईन करणार आहोत. तर जे आकार जुळवून घ्यायचा, प्लेट्स उलट्या ठेवायच्या, जे आकारावरती अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असा पूर्ण हा जो मस्तानीचा किंवा आपला पेशवाईचा घेर आहे तो जॉईंट करून घ्यायचा आहे दाखवल्याप्रमाणे. आणि ज्या बाजूवरती पदर जोडलेला आहे त्यावरती आपल्याला काय करायचं आहे, अशाच पद्धतीने जे आकारावरती मॅच करून काष्टा जो आहे तो जोडून घ्यायचा. एवढा भाग सोडून द्यायचा आणि मधल्या पार्टमध्ये व्यवस्थित आपल्याला छोट्या छोट्या प्लेट्स घ्यायच्या आणि पूर्ण काष्टा जो आहे तो आपल्याला शिवून घ्यायचा आहे. दोन्ही काष्टे व्यवस्थित आपण शिवून घेणार आहोत. दाखवल्याप्रमाणे आता इथे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित पदर जॉईंट झाला, काष्टा जॉईंट झालेले आहेत. त्याचबरोबर आपला जो पदर आहे त्याच्यावरती काष्टा जोडून झाला. दुसऱ्या बाजूला पेशवाईचा घेर जो आहे तो देखील आपला इथे जॉईंट झालेला आहे. तुम्ही पाहू शकता. आता आपल्याला साडीला फिटिंग करायची आहे. तर साडीला फिटिंग कशी करायची ते पाहणार आहोत. तर हे पहा आता काय करायचं आहे, आपल्याला दोन्ही सलवारचे पार्ट एकावर एक ठेवायचे. अशा पद्धतीने व्यवस्थित जुळवून घ्यायचे आहे. कुठेही उंची वर खाली झाली आहे की नाही हे चेक करायचं आणि त्यानंतर आपल्याला फिटिंग करायची. आता आपण दोन्ही जे आकार जे आहेत ते व्यवस्थित अशा पद्धतीने धरून शिवून घेणार आहोत. त्यानंतर अशा पद्धतीने जशी नॉर्मल सलवारला आपण फिटिंग करतो त्याच पद्धतीने अशी फिटिंग करून घ्यायची आहे. साधारण 1 इंच मार्जिन सोडायची आणि पूर्ण सलवारला अशा पद्धतीने फिटिंग करायची. इथे कुठेही खेचता कामा नये साडी कुठल्याही प्रकारे. तर फिटिंग केल्यानंतर आता सलवारचा जो पार्ट आहे तो आपण सरळ करून घेऊयात. अशा पद्धतीने सर्व मेन फॅब्रिक बाहेर ओढून घ्यायचं. अशा पद्धतीने आता काय करायचं आहे की आपला जो पेशवाईचा पुढचा घेर आहे हे पहा तुम्ही अशा पद्धतीने उलगडल्यानंतर ही साडी अशी दिसते. पेशवाईचा पुढचा घेर जो आहे त्याला काय करायचं आहे, आपल्याला सेंटर घ्यायचा आहे. हा झाला सेंटर आणि त्याचा परत डाव्या बाजूचा सेंटर करून व्यवस्थित
अशा पद्धतीने हा घोळ जो आहे जॉईंट करून घ्यायचा आहे आपल्याला. वरच्या बाजूने स्टिच करून घ्यायचा आहे. व्यवस्थित साडी जी आहे सिक्युअर करून घ्यायची आणि स्टिच करायचं. त्यानंतर साडीचा जो मागचा भाग आहे तो घ्यायचा आहे आपल्याला आणि त्यानंतर दोन्ही काष्टे जे आहेत ते अशा पद्धतीने साधारण 4 ते 5 इंच आपल्याला सरळ शिवून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर अशा प्लेट्स घेऊन दोन्ही काष्टे आपल्याला शिवून घ्यायचे आहेत. इथे हवं तर तुम्ही हातावरती शिवून घेतलं तरी चालणार आहेत, म्हणजे सुई दोऱ्याने शिवून घ्या, कारण हे फॅब्रिक जाड असतं बऱ्याचदा, तर शिवायला अडचण येते. तर हातावरती शिवून घ्यायचं आणि त्यानंतर तुम्ही डायरेक्टली मशीनवरती स्टिच केलं तरीही चालणार आहे. अशा पद्धतीने हे काष्टे आपले तयार होणार आहेत. आणि बरोबर डाव्या बाजूला ह्या प्लेट्स देखील आपल्या अटॅच करून होतील. तर बघा मैत्रिणींनो, सुंदर अशी नऊवारी पेशवाई ब्राह्मणी साडी जी आहे आपली इथे तयार झालेली आहे. कमर बेल्ट आपण बनवलेला आहे. प्लेट्सला पण छान सुंदर असा लुक आलेला आहे. ब्लाऊजचा जो व्हिडिओ आहे तो यानंतर अपलोड होणार आहे, म्हणजे उद्याच दुसऱ्या दिवशी. ब्लाऊजला आपण छान असे लटकन लावलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. खाली दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल.